त्याच्यात येते सगळे येणार, काही काळजी करू नका. सगळे काही रिचेबल आहे आणि अजितदादांना सगळं ते कल्पना. अजित पवारांचा करिश्मा यावेळेस पाहायला मिळेल का? अजित पवारांनी वोटिंग जो है ठीक ठाक हो रहा है. सारे जो है महाविकास आघाड़ी के जो है परम नेता दूसरे जो है सब लोग जो है हाजिर है और सारे के सारे लोग जो है महाविकास आघाड़ी के चुनकर आएंगे, ऐसा मुझे 100% विश्वास है. सर, कुछ विधायकों से संपर्क नहीं हो पा रहा है, ऐसा अरे सब आ रहे हैं भाई, थोड़ा बारिश वगैरह है, सब आएंगे और संपर्क नहीं हो रहा है, ऐसा हो ही नहीं सकता. अजित दादा है, फिर दिलीप वळसे पाटिल है, वो तो संपर्क करेंगे किसी से. सर, पिछले चुनाव में जिस तरह गलतियां हुई थी वोटों को लेकर, क्या ये समय वो गलती रिपीट ना हो जिस वजह से प्रैक्टिस भी? पिछले समय का तो नहीं मुझे पता क्या हो रहा है, मगर इस समय जो मैं खुद देखा हूँ ठीक ठाक, तो मुख्यमंत्री उद्धवराज ठाकरे इन्होंने भी बहुत अच्छा निर्णय लिया है और उन्होंने ये देखा है कि सारे के सारे महाविकास आघाड़ी के लोग चुनकर आएंगे और तो अजित दादा पवार जी उस पर ध्यान दे रहे हैं ठीक ढंग से. राज्यसभेची चूक होणार नाहीये, राज्यसभेमध्ये जी झालेली चूक आहे ती होणार नाही असं एकंदरीत दिसून येतंय काय आपल्याला? अरे मैंने जब कहा कि 6 के 6 मी सांगितलं तुम्हाला 6च्या 6 निवडून येतील याचा अर्थच तो आहे. चला, ओके, थँक्यू सर. थँक्यू. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील, कोणीही नॉट रिचेबल नाही, सगळे संपर्कात आहेत अजित पवार यांच्या सोबत, त्यामुळे ते पोहोचतील आणि मतदान करतील. सध्या मतदान हे योग्य पद्धतीने सुरू असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. त्याचसोबत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तर सर्वच आमदार आता विधान भवनामध्ये पोहोचतायत, किंबहुना पोहोचलेले आहेत आणि मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. याच दरम्यान छगन भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, मतदान सध्या योग्य पद्धतीने सुरू आहे असं भुजबळ म्हणाले. तर विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आता सतर्क झालेत. विधान भवनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री आमदारांशी बोलणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांचे 5-5चे गट तयार करणार आणि मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलणार अशी माहिती मिळतेय. मग हे आमदार मतदान करतील. शिवसेनेचं अजून मतदान सुरू व्हायचं बाकी आहे. शिवसेनेच्या आमदारांनी अजूनही मतदानाला सुरुवात केलेली नाही आणि आता मुख्यमंत्री देखील सतर्क झालेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवनामध्ये मुख्यमंत्री या आमदारांशी संवाद साधणार आहेत. अद्याप सेनेच्या आमदारांचं मतदान बाकी आहे. सेनेच्या आमदारांनी अजून मतदानाला सुरुवात केलेली नाही. विधान भवनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री या आमदारांशी संपर्क साधतील, बोलतील. शिवसेनेच्या आमदारांचे 5-5चे गट तयार केले जाणार आहेत अशी माहिती मिळते. या संदर्भातले अपडेट घेऊयात. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, याबद्दल काय? खरं तर आताचे जे अपडेट्स आहेत त्याच्यानुसार मुख्यमंत्री तर खूप आधी जालन्यात पोहोचले होते, विधानभवनात पोहोचले होते, पण त्यानंतर त्यांचे आमदार पण मुख्यमंत्री आपल्या आमदारांनी मग तिथे जाणार आहे. त्यामुळे स्वाती, नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा. मात्र जी ताजी माहिती समोर येते त्यानुसार शिवसेनेच्या आमदारांचे 5-5चे गट तयार केले जाणार आहेत. मग मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील, मग हे आमदार मतदानासाठी जातील, मतदान करतील. कारण अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी शिवसेनेची आहे असं कळतंय. शिवसेनेच्या आमदारांचं मतदान अजूनही सुरू झालेलं नाही. त्याआधी मुख्यमंत्री प्रत्येक आमदारांची भेट घेणार आहेत आणि त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांच्या 5-5चे गट तयार करण्यात आले. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी रवाना झालेत. कार्डियक रुग्णवाहिकेतून लक्ष्मण जगताप हे येत आहेत. लक्ष्मण जगताप हे पिंपरीचे आमदार आहेत आणि राज्यसभेसाठी सुद्धा त्यांनी मतदान केलेलं होतं. विधान परिषदेसाठी देखील जगताप मतदान करणार आहेत. कारण
सध्या प्रकृती ठीक नसतानाही भाजपच्या 2 आमदारांनी अशा पद्धतीनं मतदान केलंय. एक म्हणजे मुक्ता टिळक आणि दुसरे लक्ष्मण जगताप. ते देखील कार्डियक ॲम्ब्युलन्समधून मतदानासाठी मुंबईमध्ये आले. ते पिंपरीचे आमदार आहेत लक्ष्मण जगताप. कार्डियक रुग्णवाहिकेतून लक्ष्मण जगताप हे रवाना झालेत खास मतदानासाठी. राज्यसभेसाठी सुद्धा त्यांनी आवर्जून मुंबईमध्ये येऊन मतदान केलं होतं आणि आता विधान परिषदेसाठी सुद्धा लक्ष्मण जगताप काय किंवा मुक्ता टिळक काय या दोन्ही आमदारांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुंबईमध्ये येऊन मतदान केलेलं आहे. मुक्ता टिळक देखील विधान परिषदेसाठी सुद्धा मतदानासाठी आल्यात. अगदी कालच त्या पुण्याहून रवाना झाल्या आणि आता पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील कार्डियक ॲम्ब्युलन्समधून मुंबईसाठी रवाना होतानाची दृश्य. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे आणि आज दुपारी 12 वाजता त्यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे. विधान परिषदेसाठी मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका केलेली आहे. यावरती सुप्रीम कोर्टात आज दुपारी 12 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्यावरून कळेल की नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद मतदानासाठी परवानगी मिळते का. राज्यसभेसाठी देखील त्यांची परवानगी नाकारण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेसाठी याचिका केली होती. मात्र आता तिथेही त्यांना नकार मिळाल्यानंतर आता या दोन्ही नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये थेट धाव घेतली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेत हे दोन्ही नेते, त्यामुळे आता तरी त्यांना परवानगी मिळते का याबाबत आता कधीपर्यंत कळेल काय निर्णय? श्वेता, दोघांनीही आपल्याला विधान परिषदेमध्ये विधान परिषद जी निवडणूक सुरू आहे याकरता मतदान करण्यात यावं याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये जो अर्ज केलेला आहे परवानगी देण्याचा मतदानाकरता, त्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 12 वाजता सुनावणी होणार आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे दाखले दिले होते त्याच दाखल्यांच्या आधारे पुन्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे. अशा पद्धतीनं पोलीस कोठडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये किंवा शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोणत्या स्वरूपामध्ये मतदान करता येतं याबाबत त्यांनी सविस्तर काही न्यायालयाचे निकाल जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोडले होते आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्यावरती युक्तिवाद केला होता. तेच मुद्दे आता ते घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागतायत. पण ज्या मुद्द्यावर आधारित मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता तो मुद्दा महत्वाचा आहे की अशा पद्धतीने फक्त आतापर्यंत राष्ट्रपती निवडणुकीकरता मतदान करण्याकरता अशा पद्धतीनं कोणी लोकप्रतिनिधी जेलमध्ये असेल त्याला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. फक्त एक वेळ होती. पण राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल याकरता अशा पद्धतीने कुठल्याही कैद्याला मतदानाकरता अधिकार दिल्याचं अद्याप नाहीये असं निकालामधून स्पष्ट करण्यात आलं होतं. तरी देखील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. त्यामुळे आता यांना इथं न्याय मिळतोय का किंवा त्यांना परवानगी मिळते का हे 12 वाजता स्पष्ट होईल. जी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अपडेटर घेत राहू. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळावी याकरता आणि त्यांच्याच याचिकेवरती सुप्रीम कोर्टात आज दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे. विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक आज होतीये. 10वी जागा महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच विधान भवनामध्ये पोहोचलेत. त्यानंतर शिवसेना आमदारांची बस विधान भवन परिसरामध्ये पोहोचली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तिथे पोहोचलेत. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली आहे. भाजपकडे 4 जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेली मतं असताना 5वा उमेदवार सुद्धा मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेण्यात आलाय. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली असून विधान परिषदेच्या 10व्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होते. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
तर ही 4 दृश्य आपण पाहतोय. सगळेच आमदार ज्यावेळेला विधान भवनामध्ये पोहोचत होते त्यावेळची ही दृश्य आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले, त्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेच्या आमदारांच्या बसमधूनच तिथे पोहोचले. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील मतदानासाठी विधान भवनात. विधान परिषद निवडणुकीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि प्रत्येक पक्ष आपापल्या विजयाचा दावा करतोय. मात्र हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत ती चालणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल आणि जी चुरस सध्या भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापल्या विजयाचा दावा करतोय. राज्यसभेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. तर भाजपचा करिश्मा पुन्हा चालणार का की महाविकास आघाडी बाजी मारणार हे आपल्याला काही वेळात कळेलच. ज्या वेळेला मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल आणि मग कालांतराने निकाल आपल्या हाती येतील की नेमका विधान परिषदेचा निकाल काय लागतो. मतदानाला सुरुवात झाली आणि त्यासाठी सगळेच बडे नेते विधान भवनामध्ये आल्याची दृश्य. तर प्रत्येक पक्षाचे आमदार हे सकाळपासूनच विधान भवनामध्ये पोहोचत आहेत मतदानासाठी. भाजपचे आमदार विधान भवनामध्ये सर्वात आधी पोहोचले होते आणि त्यांनी मतदानाची प्रक्रिया सुद्धा सर्वात आधी सुरू केली. हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम मतदान केलं. त्यानंतर शिवसेनेचे आमदार सर्वात उशिरा विधान भवनामध्ये पोहोचलेत. शिवसेनेच्या अजून एकाही आमदारांनी मतदान केलेलं नाही. आधी मुख्यमंत्री आमदारांशी संवाद साधणार आहेत. आमदारांचे 5-5चे गट तयार करण्यात आलेत आणि मग हे आमदार जाऊन मतदान करतील अशी माहिती मिळाली आहे. तर काँग्रेसचे आमदार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचले. पक्षानं ज्या पद्धतीनं आदेश दिलेले आहेत तशाच पद्धतीनं मतदान करणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. ज्यावेळी आमचे प्रतिनिधी काँग्रेसच्या आमदारांच्या बसमधून त्यांच्या सोबत विधान भवनामध्ये आले होते. ही 3 दृश्य प्रत्येक पक्षाचे आमदार ज्यावेळी विधान भवनामध्ये पोहोचले त्यावेळची. नाही, आम्ही ती लढाई कोणाबरोबर आहे ते मी सांगत नाही, परंतु आमचे 5ही उमेदवार निवडून येतील आणि आम्ही कोणाला टार्गेट करत नाही, कोणाचा गेम करत नाही. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. ही थेट विधान भवनातली दृश्य आहेत जिथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. त्याची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक आमदार जाऊन आपलं मत मतपेटीमध्ये कैद करताना. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ते काय म्हणाले ते ऐकूयात. महाविकास आघाडीच्या सगळेचे सगळे उमेदवार जे आहेत 6 उमेदवार म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे व्यवस्थित निवडून येतील. राष्ट्रवादीमध्ये 3 आमदार होते ते नाराज होते असं बोललं जातं सकाळपासून. असं आहे की इलेक्शनच्या वेळेला प्रत्येक जणांचे काही ना काहीतरी अडचणी असतात ते सांगतात, परंतु मतदान करताना मात्र जे आहे कोणी जे इकडे तिकडे जात नाही. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांनीही मतदानाआधी देवाचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत प्रसाद लाड सुद्धा होते. तर भाई जगताप यांनी देखील आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं या निवडणुकीसाठी जाण्यापूर्वी. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आमचाच उमेदवार जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला. आजची निवडणूक जी आहे ज्या लोकांचा थोड्या दिवसाच्या पहिले गर्व वाढला त्याचा गर्व खाली होण्याचा दिवस आहे. महाविकास आघाडीचे 6ही उमेदवार बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीची संख्याबळ महाविकास आघाडीजवळ आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या मताचं समीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये विजय होणार आहे. 6ही उमेदवार बहुमताने निवडून येतील.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये काळ आला होता भाऊ किंवा भाईवर, पण मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा. आता हा मिशीवाला मावळा कोण याची चर्चा रंगलेली आहे, असं पोचक ट्विट या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचं. याच निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आमच्यापर्यंत, ते ऐकूयात. स्ट्रॅटेजी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला आखली होती, पण त्या स्ट्रॅटेजीवर देवेंद्रजीच्या स्ट्रॅटेजीने मात केली. आजही स्ट्रॅटेजी खूप आखली जाईल. देवेंद्रजींची स्ट्रॅटेजी त्याच्यावर मात करेल. जी अधिकच्या मतांची जी गरज आहे ते 5व्या उमेदवाराला मिळतील का? राज्यसभेला मिळाली, विधान परिषदेला मिळतील. सिक्रेट बॅलेटचा धोका कोणाला होईल, तुम्हाला का महाविकास आघाडीला? कारण महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, कुठल्या पक्षाचा मला माहित नाही. महाराष्ट्र सरकारचे जे 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षातल्या आमदारांमधली खतखत, त्यांचा असंतोष, सरकारविषयीची नाराजी, मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, आमदारांची कामं होत नाहीत, ही सगळी खतखत आणि सरकारविषयीचा असंतोष आजच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दिसेल. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील सरकारचे नेते म्हणत होते अकेला देवेंद्र क्या करेगा, तर त्याही दिवशी दाखवून दिलं की अकेले देवेंद्रजीने क्या किया. आजही पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कळेल की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जागा या निवडून येतील. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आता विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत. तिथे विधान भवन परिसरामध्ये सुप्रिया सुळे पोहोचल्या आहेत. ही थेट दृश्य विधान भवनातली. तिथे आता विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही चुरस आहे विधान परिषदेसाठी आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे विधान भवनामध्ये आणि नुकत्याच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील विधान भवनामध्ये पोहोचल्या आहेत. आणि यानंतर आता पाहणार आहोत आषाढी वारी संदर्भातल्या काही बातम्या. आणि आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान होणार आहे आणि पंढरपूरपर्यंतचा हा पायी प्रवास 2 वर्षांच्या खंडानंतर वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झाले. तुकोबांच्या पादुकांचं पूजन तिथं सुरू आहे. संत तुकारामांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे आणि इनामदार वाड्यामध्ये पादुकांचं पूजन केलं जाणार आहे. तत्पूर्वी ही 4 दृश्य. मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे फुलांची. देहूच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा झाल्यानंतर असलेलं हे मनमोहक रूप. संपूर्ण देहूमध्ये सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे कारण असंख्य वारकरी तिथे पोहोचलेले आहेत आणि मानाच्या अश्वाची प्रदक्षिणा या मंदिराला आणि त्यानंतरच पुढचे कार्यक्रम आणि मग तुकारामांच्या पादुकांचं पूजन. मग या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि मग पालखी प्रस्थान ठेवेल. तर हा संपूर्ण कार्यक्रम आज सकाळपासूनच सुरू झालेला आहे. देहूमध्ये आज वारकऱ्यांची मांदियाळी आहे. किंबहुना कालपासूनच वारकरी मोठ्या संख्येनं आधीपासूनच जमायला सुरुवात होते आणि आता दुपारपर्यंत पालखी प्रस्थान ठेवेल. त्यापूर्वीचे हे सगळे कार्यक्रम, मंदिराला करण्यात आलेली सुंदर अशी फुलांची सजावट, देहू मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची सुद्धा महापूजा करण्यात आली. मंदिर परिसरामध्ये आज पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहेच आणि मानाच्या अश्वानं मंदिराला प्रदक्षिणा सुद्धा घातली आहे. तर आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. देहूमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात अगदी खास असते. पहाटे काकड आरती, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. त्यानंतर तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन केलं जाईल आणि त्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि मग पालखी देहूतून प्रस्थान ठेवेल.
मी देहूमध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगद्गुरू तुकोबा महाराजांच्या पालखीत आज प्रस्थान होणार आहे. भल्या पहाटे सगळ्या विधिवत जे काही धार्मिक विधी आहेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आता भाविकांना जे राज्यभर परराज्यातून किंवा देशभरातून आलेल्या भाविकांसाठी आता दर्शनासाठी महापूजेनंतर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. नेमके आज काय काय विधी असतात याविषयी बोलण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे महाराज माझ्यासोबत आहेत. महाराज जय हरी. काय आज नेमकं सकाळी काय काय झालेलं आहे, कारण आजची सुरुवात फार महत्वाची आहे. चला पंढरीशी जाऊ, रुक्मा देवी वरा पाहू, डोळे निमतील कान मनात तेथे समाधान, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचा वाळवंटी, ते तीर्थाचे माहेर सर्व सिद्धीचे आगर. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या 337व्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज सकाळी पहाटे 5 वाजता जगद्गुरू तुकोबारायांच्या शिळा मंदिरामध्ये महापूजा करण्यात आलेली आहे आणि आता स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा या ठिकाणी चालू आहे. आणि या पूजेच्या नंतर 7 वाजता बरोबर तपोनिधी नारायण महाराज की ज्यांनी हा पालखी सोहळा चालू केलेला आहे त्या तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधी स्थळावरती जाऊन त्यांची या ठिकाणी महापूजा होणार आहे. आणि यानंतर विधिवतपणाने पालखी सोहळ्याला खऱ्या अर्थाने आज सुरुवात होणार आहे. आज श्री क्षेत्र देहूमध्ये असंख्य दिंड्या दाखल झालेल्या आहेत. सकाळी 4 वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी येथे रांगा लागलेल्या आहेत. आलेल्या सर्व भाविक बंधूंना मी आज या ठिकाणी सांगतो की आज आपण पंढरपुरासाठी प्रस्थान करत आहोत. 3 वर्षानंतर तुकोबारायांच्या या ठिकाणी जन्मस्थानी असेल किंवा मंदिराच्या ठिकाणी फार मोठा उत्साह आहे. लाखोच्या संख्येने भाविक येतील. तो 16 न्यूज 18 लोकमत संध्याकाळी आपण लाईव्ह पाहणारच आहोत. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, देव. इतरही घडामोडी पाहणार आहोत. देहू नगरीतल्या एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता देहूमधून मोठी बातमी ती म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजनाला इनामदार वाड्यामध्ये सुरुवात झालेली आहे. देहूमधली ही थेट दृश्य, तिथे तुकाराम महाराजांच्या पादुका पूजनाला सुरुवात झाली आहे. या पादुका पूजनानंतर याच पादुका पालखीमध्ये विराजमान केल्या जातील आणि मग ही पालखी प्रस्थान ठेवेल. पालखी प्रस्थानापूर्वीची ही सगळी नित्य कामं आहेत किंवा कार्यक्रम आहेत जे पहाटेपासूनच सुरू झालेत. काकड आरतीपासून सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, त्यानंतर मानाच्या अश्वाची मंदिर प्रदक्षिणा आणि आता इनामदार वाड्यामध्ये पादुका पूजन संत तुकाराम महाराजांचं. मग पूजनानंतर या पादुका पालखीमध्ये विराजमान होतील आणि मग पालखी प्रस्थान ठेवेल. इनामदार वाड्यामध्ये काही वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांचं पूजन सध्या सुरू आहे. आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.